ही कडीपत्त्याची रोपं मी आणली होती, म्हणलं आपल्याला लावता येतील, पण ती ऑलरेडी लावलीत. मला वाटतं पप्पांनी नाही तर आईने लावली असतील इथं. हे बघा एवढी सगळी कडीपत्त्याची रोपं मी घेऊन आलो होतो, म्हणलं आपल्याला लावता येतील. एका अशा ठिकाणी लावायचं आहे ना, कुठं असणार आहे थोड्या दिवसात कळणार आहे. आता फक्त तात्पुरती मी या कुंडीत लावलेत, थोड्या दिवसानंतर ते आहे ना एकदम परफेक्ट ठिकाणी त्याची लागवड होणार आहे. आणि आपण जी काही झाडं आणली होती ती आपल्याला इथंच लावायची. कुठंतरी दाखवतो मी तुम्हाला, हे घराच्या आजूबाजूला कुठंतरी लावायच्यात. ते कुठं लावायच्यात ना हे तुम्हाला मी नंतर सांगेलच. चलो वरती काय चाललं आहे बघा, दुसऱ्या मजल्याचं. खालचा खोला घेतला म्हणलं, वरचा ठोकायला घेतला असं स्लॅब. चला जाऊयात वर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. चला आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे बघा, दाखवतो. बघा आपलं पहिलं दिवसाचं आहे ना, सकाळचं एकच काम असतं, लवकर उठणे, चालायला जाणे, मग आवरणे. 9 वाजेपर्यंत सगळं आवरून होतं. 9ला आल्या पहिले मग थोडं मोटिवेशनसाठी व्लॉग बघायचे. व्लॉग कोणाचे दाखवतात मग कळेलच तुम्हाला. सौरभ जोशीचे व्लॉग रोज सकाळी बघायचो. नक्की काय कंटेंट बनवतो, कसं कंटेंट बनवतो, काय आयडियाज काय असतात त्या चेक करणे. त्याचबरोबर आपल्या चॅनलचे ॲनालिटिक्स चेक करत बसणे. आता दाखवू का याच्यामध्ये काय आहे बघा. आता रिप्लेस केल्यानंतर फटाके फुटतील, हे बघा दिसले का स्क्रीनवर. असे फटाके दररोज फुटावेत ना अशी अपेक्षा असते, कारण ते कधी फुटतात माहिती आहे का, कमी टाईममध्ये जास्त व्ह्यूज जेव्हा असतील ना तेव्हा ते तिथं फटाके फुटत असतात. असे प्रत्येक व्हिडिओला फुटावे याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि तुमचा सपोर्ट खूप आहे. असा सपोर्ट राहू द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आणि आजच्या व्लॉगमध्ये हा 2-3 दिवसानंतर अशी एक गोष्ट घडणार आहे की ती खूप दिवसापासून मी त्याचं वेट करत होतो. त्याच्यासाठी सस्पेन्स क्रिएट करणारा व्लॉग आहे, कारण ती गोष्ट झाल्यानंतर, घेतल्यानंतर म्हणू शकतो आपण, तिथं भरपूर काय काय करायचं प्लॅन आहे. व त्याच्यासाठी काय काय गोष्टी मी आत्ता तयारी करून ठेवली आहे ना, त्या गोष्टी मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला तर मग एन्जॉय करा आजचा व्लॉग, शेवटपर्यंत नक्की पहा. काय गाईज आलेलं आम्हाला दुसरं काम. सकाळी ते व्लॉग वगैरे पाहून झाला की लगेच जायचं दूध घेऊन यायचं. चलो गाईज करूयात आता आपली कामं आणि जायचं थोड्या वेळाने टेरेसवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर काही झाडं आहेत ते आपल्याला कुंड्यांमध्ये लावायचे आहेत. आता ती आणलीत कशासाठी आणि का ते तुम्हाला नंतर कळेलच, पण आता तात्पुरते तरी कुंड्यांमध्ये लावायचे आहेत आपल्याला. काय काय का आम्ही लावणार आहेत. बास लय नको पुढं पडशील. दिवाण सापला पुढं, काहीच नाही पुढं. आता 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 गाईज फायनली टेरेसवरती आलो आहे आणि आमचं टेरेस गार्डन बघायचं. हे बघा अशा काहीतरी कुंड्या लावल्यात सगळीकडं. इथं हे बघा सगळ्यामध्ये बघा कडीपत्त्याचं झाड आहे इथं. हे कडीपत्त्याचं झाड, कोरफड, इथं अजून तुळस, हे बघा फुलाचं झाड, हे परत इकडे बरी मोठी गावरान तुळस, इकडं अजून कडीपत्त्याची झाड. अरे गाईज आता एक पोपट झाला अजून एक. म्हणजे जे झाडं मी लावणार होतो, ज्याच्यासाठी झाडं आणलीत ती लावणार होतो, ती ऑलरेडी लावलेली आहेत. हे बघा इथं, हे बघा ही कडीपत्त्याची रोपं मी आणली होती, म्हणलं आपल्याला लावता येतील, पण ती ऑलरेडी लावलीत. मला वाटतं पप्पांनी नाही तर आईने लावली असतील इथं. हे बघा एवढी सगळी कडीपत्त्याची रोपं मी घेऊन आलो होतो, म्हणलं आपल्याला लावता येतील. एका अशा ठिकाणी लावायचं आहे ना, कुठं असणार हे थोड्या दिवसात कळणार आहे. आता फक्त तात्पुरती मी या कुंडीत लावलेत, थोड्या दिवसानंतर ते आहे ना एकदम परफेक्ट ठिकाणी त्याची लागवड होणार आहे. तर तिथं काय काय लावायचं आहे सांगतो. एकदम फुल मस्तपैकी मला जसं गार्डन म्हणता येईल ना त्या टाईप करायचं होतं. हे बघा इथं हे
कढीपत्त्याचं झाड. तिकडं बघा आंब्याचं झाड किती मोठं झालं आहे. हे बघा, हे आंब्याचं एक झाड मला तिथं लावायचं आहे, कढीपत्त्याचं झाड लावायचं आहे. बस अशी ही 1-2 झाडं तिथं मोठी सावलीसाठी लावायच्यात. ऑफकोर्स हे नवीन घर जिथं आहे ना तिथंच असणार आहे, नवीन घराच्या आजूबाजूलाच, पण ते आत्ता नाही सांगणार. गाईज झाडं ऑलरेडी लावले, त्याच्यामुळं आता काय इथं थांबण्याची आवश्यकता नाही आहे. चला आपली पुढची कामं करूयात आता. चलो गाईज आवरले आणि आता निघालोय बांधकामावरती आणि बघूयात तिथं काय अपडेट आहे. आणि स्टुडिओचं काम लवकरच चालू करायचं आहे, त्याच्यासाठी हळूहळू एक गोष्ट मागवायला चालू केली आहे मी. दिसेलच तुम्हाला हळूहळू काय काय मागवले काय काय नाही. लाईट्स वगैरे तर ऑलरेडी आहेत आपल्याकडं, बाकीच्या गोष्टी पण येत राहतील. चला जाऊयात आता बांधकामावरती. चलो गाईज आलोय बघा बांधकामावरती आणि इथं स्लॅब खोलायचं चालू आहे. आता तुम्ही म्हणाल त्या दिवशी स्लॅबचा व्लॉग टाकला ना तर लगेच खोला घेतला का? खरं तर स्लॅबचा व्लॉग टाकायला थोडा वेळ झाला, म्हणून मध्ये खूप दिवस गेले आणि आता स्लॅब खोलायला चालू. जवळजवळ 1-2 आठवडे झाले स्लॅब टाकून आणि आता खोलायला चालू केलं आहे. माझ्या मागं बघू शकता बऱ्यापैकी मधली लाकडं काढलेली आहेत, थोडं सपोर्ट म्हणून ठेवलं आहे त्यांनी अजून. आता इकडं बघा बरीच लाकडं खालची काढलीत आणि बघा काम चालू आहे खोलायचं, स्लॅब खोलायचं. असं चालू आहे एक मीठ काढायचं काम होईल ते आता. आणि लवकरच आपलं ऑफिसचं काम चालू करणार आहे. इथं खाली जिथं उभा आहे ना मी तिथं होईल ते चालू. आणि आपण जी काही झाडं आणली होती ती आपल्याला इथंच लावायची. कुठंतरी दाखवतो मी तुम्हाला, हे घराच्या आजूबाजूला कुठंतरी लावायच्यात. ते कुठं लावायच्यात ना हे तुम्हाला मी नंतर सांगेलच. चलो वरती काय चाललं आहे बघा. दुसऱ्या मजल्याचं खालचा खोला घेतला म्हणलं वरचा ठोकायला घेतला असं स्लॅब. चला जाऊयात वर. ये कब आज भरा है क्या? हाँ 1 2 3 कल भरा था इधर से आज जिना पण भरलाय. बोललाय अजून आजच भरलाय ना, त्यामुळे. आणि इकडे बघा पट्ट्या मारायला चालू केले, स्लॅब वरच्या मजल्याचा स्लॅब ठोकायला चालू केलं. ठीक आहे बोललाय अजून. चला आता ते स्लॅब खालून काढून झालं आहे ना, तिथं पाणी मारायचं आहे. पप्पा सुट्टी देत नाही तुम्हाला माहिती. मग आता त्यांचं स्लॅब काढायचं काम झालं की मग पाणी मारायला चालू करायचं आपल्याला. ओके चलो. बघा वातावरण कसलं भारी दिसतंय बघा. इकडं मागं सगळं हिरवं राहायला आल्यानंतरचं जो फिलिंग आहे ना खरंच खूप भारी असणार आहे. इथं आहे ना बांधकामावरती चालताना लय लक्षपूर्वक चालावं लागतंय. बघा ना ते असे खेळीवर आलेले नाही. चुकून जर असा पाय पडला कार्यक्रमाचे त्याच्यामुळं लय जपून चालावं लागते. पुढं पण खेळ काही फळ्या पडल्यात. आता इथं बघा लक्ष नाही दिलं ना तर हा खेळ बघा सपाट उभा आहे, त्याच्यावर पाय बी पडला झाला कुठं ना काय करता. मग आईच आपलं बांधकामावरचं आवडीचं काम पाणी मारणं चालू झालं. चलो गाईज फायनली बघा सगळं पाणी
मारून झालं, सगळं ओलं केलं, स्लॅब पण झाला आहे, कॉलमला पण पाणी मारलं, मला पण पाणी मारलं, मी पण भिजलो आहे बऱ्यापैकी. आता हा झाला स्लॅब म्हणजे पहिला फ्लोअर. आता खालचा पार्किंगच्याला पण पाणी मारायचं आहे, तिथलं स्लॅब खोलला आहे ना नवीन आजच, त्याच्यामुळे तिथं पण पाणी मारायचं आहे. आणि सनसेट बघायचा का तुम्हाला? होईल, थोड्याच वेळात होईल, पण कसं भारी दिसते बघा ना, सगळं कडकडनी सगळं हिरवं. चलो गाईज, फायनली पाणी मारून झाले. काय घराला पाणी मारलं आहे का मलाच भिजलो आहे सगळं, काय कळनाच बघा ना, सगळं अख्खी पॅन्ट ओली झाली, अख्खं सगळं भिजलं आहे. काय मोकार पाणी झाले, पाणी 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 असं. चलो झालं आता पाणी बिणी मारून. बघा अंधार बी पडला आहे, सगळं वातावरण निवाळं झालं आहे एकदम. थंडी पण वाजते, कारण खूप लय असं गार वारं आहे ना इथं, त्याच्यामुळे थंडी वाजते. महत्त्वाचं म्हणजे जो सस्पेन्स आहे की ते आंब्याचं आणि कढीपत्त्याचं झाड कुठे लागणार आहे ते नक्कीच. हे बघा, ही जागा, ती जागा, तिकडे समोर हे अख्खा पट्टा, हा अख्खा पट्टा आहे, पलीकडचा पट्टा आहे, यापैकी कुठेही लागू शकतं. तो कुठे नक्की आंब्याचं झाड, कढीपत्त्याचं झाड लागणार आहे हे जर पाहायचं असेल तर पुढचे व्लॉग नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो स्टे ट्यून.